बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान. बारामतीत सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 20 तर राहुरीत 18% मतदानाची नोंद. बारामतीत 22 उमेदवार रिंगणात. सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत तर अक्षय कर्डिल यांनी राहुरीत बजावला मतदानाचा हक्क. बारामतीकर कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावतायत. मतदानानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. दोन 2029ला बारामतीतून मी लढावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा. जय पवारांचं वक्तव्य. तर पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोहित पवारांचं वक्तव्य. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 152 जागांवर चुरशीनं मतदान. सकाळी 11 पर्यंत सरासरी 41% मतदानाची नोंद. अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत मतदान. पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबादमध्ये मतदान केंद्रावर सुतळी बॉम्ब फोडला. कुमारगंजमध्ये मतदान केंद्रावर तणाव. टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजपच्या पोलिंग एजंटला अडवल्याचा आरोप. तामिळनाडूत सकाळी 11 पर्यंत सरासरी 37% मतदान. सर्व 234 जागांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा. सेलिब्रिटींनीही बजावला सकाळीच हक्क. शिवसेना आमदार संजय गायकवाडांची पुन्हा शिवीगाळ. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना घरात घुसून मारण्याची धमकी. तर संजय गायकवाड प्रतिक्रियेवर ठाम. नेस्को ड्रग्ज प्रकरणातला मुख्य आरोपी भारत सोडून बँकॉकला पळाला. मुख्य आरोपीची गर्लफ्रेंड जिया जेकबला काल अटक. नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणी आतापर्यंत 11 आरोपींना अटक. इराणसोबत 3 दिवसात पुन्हा चर्चा सुरू होईल. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. मात्र इराणकडून अजूनही कसलाच प्रतिसाद नाही. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात सापडले. संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यात संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना शिवीगाळ केल्याचं समजतंय. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना गायकवाड यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, जीभ छाटेन अशा धमक्या संजय गायकवाड यांनी दिलेल्या आहेत. त्यांची ही ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. दरम्यान ही व्हायरल क्लिप माझीच असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. आमदार संजय गायकवाड बोलतोय, बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे हा? आणि ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला लिहायची गरज काय? शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं लिहायचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहिती आहे मला. मग तू काही शासन शिकू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून मारीन साल्या. तुम्ही आता तू कधी दिसला ए मी धमक्या देत नाही, मी करून बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी. नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. तुझी भाषा बदल. पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडनं आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. हा, पानसरेला भेटायला वर जाय. मग
तू हा, भेट फक्त या, तुला या. कदा चिडून टाकतो पाय जरा. हा या बघूया. आणि जरा वा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर तू बी. तू हा? जीप कापून टाकीन मी. बर बघूया की. हा. या उद्या जीप कापायला. येतोच मी, थांब जरा तू. या उद्या या. आमदार संजय गायकवाड हे शिवीगाळ केल्याच्या प्रतिक्रियेवर ठाम आहेत. होय, ऑडिओ क्लिप माझीच असल्याचं गायकवाडांनी म्हटलं. तर आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमक्यांची तक्रार प्रकाशक आंबी हे राजारामपुरी पोलीस ठाण्यात करणार आहेत. तसंच आज दुपारी ते या धमक्यांच्या निषेधार्थ आंदोलन देखील करणार आहेत. ऑडिओ तो व्हायरल झाला, काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले. मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं. मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा, माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग. मी त्यांना म्हणलं, प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलंय का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो. आणि मग म्हटलं, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे, ते यांनी अमुक लिहिलं. म्हणलं, कोणी प्रकाशन कोणी केलंय? आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता बोलता तो म्हणे, मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलतं का? म्हटलं, मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे, गोविंद पानसरे. म्हटलं, मला काय घेणं गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं विचित्र ठिकाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे. अत्यंत अश्लील भाषेमध्ये, म्हणजे एखादा आमदार अशी घाणेरडी भाषा वापरूच कसा शकतोय आणि अशा लोकांना आपण निवडून देतोय. ते मला आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देत होते. त्याच्यानंतर ते मला तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीनं सुद्धा धमक्या देत होते. तरीसुद्धा मी त्यांना वारंवार हे सांगत होतो की तुम्ही पुस्तक वाचा, पण त्यांना तो पर्याय नकोसा होता, कारण की त्यांना वाचनाची सवय अजिबात नसणार आहे. आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत. दरम्यान या प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटील, विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया. आमदार गायकवाडाने माझी विनंती, आपण आता ह्या अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊ नये. याच्यामध्ये पूर्वी काही सगळे त्या बाबतीत निकाल झालेले पूर्वीच. त्याला त्या प्रकाशकाला सरकारने प्रोटेक्शन दिलं पाहिजे बिलकुल. आणि त्या आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे. संजीव आहे ना, संजीव, त्याला संजय काय नाव, संजय गायकवाड, संजीवला जर त्या प्रकाशकाला हात लावला तर संजूला गंजू करून सोडू, हे लक्षात ठेवा त्यांनी संजयने. संजय गायकवाडांच्या विषयी फार बोलावं असं काही संजय गायकवाड नाही आहे. एखादा विचारवंत एखादा विचार व्यक्त करतो, ठीक आहे, तो आपल्या बाजूचा असू शकतो, नाही तर विरोधात असू शकतो. आपल्याला वाचायला दिलेलं आहे, वाचायचं तर वाचा, नाही वाचायचं तर नका वाचू. विचार स्वीकारायचे तर स्वीकारा, नाही स्वीकारायचे तर नका स्वीकारू. त्यामुळे मला असं वाटत नाही अशा कोणत्या प्रकाशकाविषयी किंवा लेखकाविषयी अशा पद्धतीनं बोललं पाहिजे. पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा सुद्धा मोठा वाद झाला होता. तेव्हाही नाव मागे घेतलं नसून राजकारण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी गोविंद पानसरेंच्या सून मेघा पानसरेंनी केली. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची भाषा केली जाते तेव्हा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून राजकारण कसं करता येईल हे बघितलं जातं. त्यांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि मला असं वाटतं की हा विचार समजून घेण्यासाठी हे पुस्तक पुन्हा पुन्हा प्रकाशित केलं जाईल. करत आहोत आम्ही सुद्धा. आणि असे लोक आहेत की जे कॉम्रेड पानसरेंच्या बद्दल अशा पद्धतीने बोलतायत, त्यांचा निषेध करणं आणि त्यांच्यावर खरं तर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. आम्ही सुद्धा वकिलांचा सल्ला घेत आहोत. वळूया पुढच्या बातमीकडे. बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होतंय, तर दुसरीकडे बारामतीतून एका मोठ्या चर्चेला सकाळी तोंड फुटलं. ती चर्चा म्हणजे अजित पवारांचा वारसदार जय पवार आहेत का याची. त्याला कारण ठरलं खुद्द जय पवारांचंच वक्तव्य. 2029 मध्ये मीच उमेदवार असावा अशी लोकांची मागणी, असं जय पवार म्हणाले. काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह मतदानासाठी आलेल्या जय पवारांना पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारला. पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार उमेदवार असल्या तरी 2029 मध्ये तुम्हालाच पुढे केलं जाणार असल्याची चर्चा आहे. या प्रश्नावर जय पवारांनी उत्तर दिलं. लोकांची तशी मागणी आहे असं म्हणत चर्चांना त्यांनी दुजोरा दिला. त्यानंतर पवार कुटुंबातूनही यावर भरभरून प्रतिक्रिया येऊ लागल्या. तर रोहित पवारांनी ही चर्चा थेट जय विरुद्ध युगेंद्र अशा लढतीपर्यंत नेऊन ठेवली. त्यामुळे पोटनिवडणुकीचं मतदान होत असतानाच चर्चा सुरू झाली की अजित पवारांचा वारसदार कोण. तेव्हा एकीकडे बारामतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडते, तर दुसरीकडे जय पवार यांनी केलेल्या वक्तव्याची केवळ बारामतीच नव्हे तर राज्यभर चर्चा होऊ लागलेली आहे. ती म्हणजे 2029 मध्ये मीच बारामतीतून उमेदवार असावा अशी लोकांची मागणी आहे असं जय पवार यांनी म्हटल्यानं आता आगामी काळात बारामतीमध्ये जय पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसले तर नवल वाटायला लागले. जरी सुनेत्रा वहिनींची असली तरी देखील चर्चा ही आहे की तुम्ही या पुढच्या काळात आता 2029 मध्ये तुम्हाला त्या सगळ्या याच्यात पुढे केलं जाणार आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं. पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी. 29ला तुम्ही तुमची तयारी असणार आहे? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी. जय पवार. दरम्यान अजित पवारांचा वारसदार जय पवारच आहेत का याविषयी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. तो दोघंही तरुण आहेत, त्याच्यामुळं असू शकतं. आता प्रत्येकाची ती वेगवेगळी मतं आहेत. रोहितचं मत आहे, जयचं मत आहे की त्याला उभं राहायचं. फिरून फिरून त्याची पण इच्छा आहे, कारण मागं तो म्हणत होता की दादा म्हणायचं की रोहित नको याच्यात, आपलं जय नको याच्यामध्ये पुढे, चांगलं नाही आहे. पण लोकांचं बघून इच्छा तयार झालेली असेल आणि त्याच्यात चूक काही नाही. शेवटी दादाचा मुलगा आहे तो, कोण ना कोणतरी 29ला बहुतेक वहिनी माघार घेतील आणि हा येईल असं दिसतंय. रोहित पवारांना स्वतः बारामतीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. आता ते त्यांनी ठरवायचे. त्याच्या डोक्यात काय हे आपण सांगू शकत नाही आणि ते कालच ठरवेल. मग ते म्हणतात की मी कर्जत जामखेडवरूनच लढेन, पण अलीकडे त्यांचं बारामती परिसरामध्ये दौरा करणं, लोकांना भेटणं वाढलंय. हो, ते मी पण बघतोय वाढलेलं आहे. पण त्याच्यामुळं साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी पण त्याला घ्यायची असेल, सांगता येत नाही म्हणून पण वाढलं असेल. जय पवारांच्या या वक्तव्यावर आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया. त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला, ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं. किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत. आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं. त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. एकतर प्रत्येकाला ह्या एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणाला इलेक्शन लढायचे हा अधिकार प्रत्येकाला आहे.
आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल ना कोणी लढायची ती सीट. जय पवार यांनी आज सकाळी मतदानावेळी केलेल्या वक्तव्यावरून चर्चांना तोंड फुटलं. त्यावर पुन्हा एकदा जय पवार यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. लोकांची इच्छा आहे, पण आता बघू जशी वेळ जवळ येईल. पण आता तरी तसं काही नाही. माझ्या मनात मी तुम्हाला माझी भावना सांगितली. मला पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे आणि वहिनी आणि पारदादा आहेत. जयदादा म्हटल्याप्रमाणे लोकांमध्ये प्रचंड क्रेज आहे असं आमदार राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांनी म्हटलंय. पाहूया. आज तरी तुम्हाला मी एवढं सांगतो की दादांना आदरांजली म्हणून बारामतीकर अक्षरशः एवढं मोठं ऊन असून सुद्धा लोक बाहेर पडून दादाला आदरांजली वाहण्यासाठी मतदान त्या ठिकाणी करतायत. आणि आता जयदादांनी बोलण्याप्रमाणे प्रचंड त्यांची जनतेमध्ये क्रेज त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं लोक ठरवतील भविष्यात काय करायचे ते. आवडेल का 29ला जय पवारांना? लोकांना जे आवडेल ते जयदादा करतील. तुम्ही जवळचे कार्यकर्ते? नाही, आपण सर्वजण महाराष्ट्रातलीच युवक त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे, पण लोकांना जे आवडतील ते करतील ते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं असतं तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते असं रोहित पवारांनी म्हटलं. त्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवारांना सवाल विचारला. अजित पवार मुख्यमंत्री का झाले नाहीत ते शरद पवारांना विचारलं असं बन यांनी म्हटलंय. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची 2004 मध्ये संधी होती, मात्र तेव्हा पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. आता सिल्वर ओकवर जाऊन रोहित पवारांनी हा सवाल विचारावा असं बन यांनी म्हटलंय. दादा असताना विलिनीकरण होणार होतं. दादा असताना विलीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आत्ता आत्मविश्वासाने सांगतोय 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते. आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील. दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती, नाही तर पक्षातून होती. दादाच नसतील तर आज विलिनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही. 2004ला काँग्रेसपेक्षा शरद पवार साहेबांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या होत्या. अजितदादांना मुख्यमंत्री करण्याची संधी होती, परंतु माननीय शरद पवार साहेबांनी अजितदादांना मुख्यमंत्री न करता त्यावेळेला मुख्यमंत्रीपद काँग्रेसच्या वाट्याला दिलं. अजितदादा 2004 साली मुख्यमंत्री झाले असते तर पुढचे 10 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते. रोहित पवारांना असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व आणि मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं, यासाठी रोहित पवारांचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. तिथे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पवार कुटुंबियांनी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला सुरुवात होताच काटेवाडी मतदान केंद्रावर सर्वप्रथम उपमुख्यमंत्र्यांनी बारामती पोटनिवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या दाखल झाल्या. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही उपस्थित होते. काटेवाडीतच अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही मतदान केलं. त्यानंतर बारामती रिमांड होम मतदान केंद्रावर सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला. पिंपळी गावात रोहित पवारांनी कुटुंबासोबत मतदान केलं. बारामतीत दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.91% मतदानाची नोंद झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानानंतर माध्यमांशी बोलताना भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच ही भावनिक निवडणूक असल्याचंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे. त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे. त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे. आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडतात. बारामतीची जनता सकाळपासूनच सगळीकडे सगळ्याच ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे. आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजण आज
सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळते. भाजपकडून अक्षय कर्डिले निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांनी कर्डिले यांना आव्हान दिलं. याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरेही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. या तिन्ही उमेदवारांनी आज मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळे या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल. दरम्यान राहुरीत दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 29% मतदानाची नोंद झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. भाजपकडे आधीच मोठ्या प्रमाणात इच्छुकांची भाऊ गर्दी. त्यातच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपाई आठवले गटाकडूनही विधान परिषदेसाठी 1 जागा मिळावी अशी मागणी करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज दुपारी एक पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. छोट्या मित्रपक्षांनाही परिषदेच्या निवडणुकीसाठी विचारात घ्यायला हवं अशी आग्रही भूमिका आठवले गटानं केल्याची माहिती मिळते. बातमी शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यासंदर्भातली. शिवसेनेची सुनावणी आज तरी होणार का याकडे लक्ष लागले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीसाठी बुधवारी कार्यतालिकेत सूचीबद्ध केलं. मागील 3 वर्ष प्रलंबित असलेल्या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायालय अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले. बुधवारी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे शिवसेनेची सुनावणी सूचीबद्ध केली. हे प्रकरण कार्यतालिकेत 36व्या क्रमांकावर आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्रित बसून जो संवादाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून या संदर्भामध्ये निश्चित एक चांगल्या वातावरणामध्ये निर्णय होईल. उमेदवार कोण असणार आहे काही चर्चा झाली? नाही, या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाने जी घेतलेली जी भूमिका होती ही भूमिका आपल्या सर्वांच्या समोर आहे की राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत आलो, राज्यसभेची निवडणूक संपन्न झाली आहे त्यावेळेस काँग्रेस लढू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल हे यापूर्वीच सांगितलेलं आहे. काही चर्चा झाली का उमेदवारीबाबत? नाही, उमेदवारीच्या संदर्भात चर्चा आजच्या बैठकीमध्ये होणं हे काही अपेक्षित नव्हतं. एक संवाद आणि एकंदरीत कोणत्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं पुढे गेलं पाहिजे या संदर्भातला संवाद अत्यंत महत्त्वपूर्ण होता. नाही, त्यांची भूमिका काय होती यावर मी भाष्य करणं हे योग्य नाही. त्यामुळे या संदर्भात मला वाटतं काही बोलण्याची आवश्यकता नाही. थँक्यू. जर हत्येचं समर्थन कोणी जर करत असेल तर निश्चित ते भारतीय संस्कृतीला धरून नाही किंवा कुठेतरी विकृतीच्या अंगाने बसतं. आणि या संदर्भात अहिंसा जे तत्व जैन धर्माचं आहे त्या तत्वालाही दुसरीकडे हे बाधा देणार आहे. एवढंच या निमित्तानं म्हणेल, गांधींच्या हत्येत कोण कोण सहभागी होतं, काय होतं, 7 आरोपी होते, 1 माफीचा साक्षीदार झाला, 2घांना फाशी झाली, बाकी काहींना जन्मठेप झाली, पुराव्याच्या अभावी सावरकर त्यातून सुटले. हे सर्व हा असणारा दस्तावेज आहे. तर कपूर आयोग जो गठीत झाला होता गांधी हत्येतून त्यामध्ये अधिकची माहिती देखील आलेली आहे. त्यामुळे कपूर आयोगाचा अहवाल हा टेबल आहे तो उपलब्ध आहे. दुसरीकडे दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये चाललेल्या कोर्टामध्ये त्यातल्या आरोपींना शिक्षा झालेली आहे. असं असताना या संदर्भामध्ये कुठेही भाष्य करण्याचा आणि अयोग्य योग्य ठरवण्याचा कुठला विषय असू शकणार नाही. आणखी एक विषय होता की ज्या महिलेनं भाजपच्या मोर्चामध्ये महायुतीच्या मोर्चामध्ये आपला संताप व्यक्त केला, मुख्यमंत्री आणि सरकारची भूमिका राहिली की त्यांनी त्या मोर्चाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला. मोर्चाच्या मध्ये सहभागीवर गुन्हे का दाखल करत नाही? तिथले जे मंत्री आहेत त्यांनी शपथ घेऊन कारभार चालवत असताना ते जर रस्त्यामध्ये आडवे येत असतील, ट्रॅफिक जर अडवत असतील तर मला वाटतं त्यांच्यावरही गुन्हा कुठेतरी हा दाखल झाला पाहिजे.
मुळात हे प्रकरण जे आहे या प्रकरणाला ज्या पद्धतीनं भाजपनं त्याला स्वतःचा पराभव स्वीकार करायला पाहिजे ते करत नाही. आणि यामध्ये जे माझ्या ट्विटरवरून माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ मी सर्वप्रथम व्हायरल केल्यानंतर हा कोणी दिला म्हणून माध्यमाच्या प्रतिनिधींना जी दमदाटी जी केल्या जात आहे या दमदाटीचाही आपण सर्वांनी मिळून निषेध केला पाहिजे. थँक्यू. देवेंद्र फडणवीस अन्यायासाठीच प्रसिद्ध आहेत, त्यामुळे बघूया आता पुढे काय काय होतं. थँक्यू. तेव्हा उद्धव ठाकरेंची त्यांनी हर्षवर्धन सकपाळ यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतलेली होती. यावेळेला संजय राऊतांची देखील उपस्थिती होती. आगामी काळामध्ये तिन्ही पक्ष एकत्र बसतील, महाविकास आघाडीचे आणि विचार विनिमय करून निर्णय घेतला जाईल असं सकपाळांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.